तेव्हाच करू ना. कामावर आहात आणि तुम्ही ट्रेडिंग करताय आणि तुम्ही जर लक्षच देऊ शकत नाहीये तर ट्रेडिंग करूच नका तुम्ही. तर ज्या दिवशी दिवसभर नाही करू तुम्हाला शकत, पण 5-10 मिनिटं आम्ही करू शकतो ना, 5-10-15 मिनिटं पाच जसं दहा तुम्ही म्हणाल मिनिटात ते. तुम्ही घेतलेला स्टॉक चालणार आहे का मला सांगा. मी त्याला पण चालेल. रेडी आहे. तुम्ही घेतलेला स्टॉक 5-10 मिनिटात तुम्हाला पैसे देणार आणि तुम्ही शटडाऊन करणार कम्प्युटर आणि मग कामावर जाणार तर आय एम रेडी फॉर दॅट. तर ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी तुम्ही थांबा ना स्क्रीन समोर. माझं हे एवढं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही स्क्रीन समोर आहात त्या दिवशी थांबा आणि मग ट्रेड करून पूर्ण ट्रेड संपवून जा. तुमचं अर्ध कामात लक्ष अर्ध इकडे लक्ष. काय काम करता तसं तुम्ही तुम्ही? तुम्ही तुम्ही माझा एक्झॅक्टली माझं म्हणणं आहे की तुम्ही इंट्राडे बोलताय की स्विंग म्हणताय की पोझिशन. मी जर कामावाले जे आहोत, काम करणारे जे आहोत, त्यांनी कुठे लक्ष द्यावं? म्हणजे इंट्राडे तर होऊ शकत नाही. स्विंग असं ट्रेडिंग. म्हटलं तर हो, नक्कीच नक्कीच. जर तुम्ही कामावर आहात आणि तुम्ही इंट्राडे करत असाल, तुम्हाला प्रॉफिट झालं तर ठीक आहे. तुमचा जर स्टॉक लॉस मध्ये गेला तर तुमचं कामावर किती लक्ष असतं आणि मार्केटमध्ये किती लक्ष असतं मला त्याच. पॉसिबल पॉसिबलच नाही लक्ष देणं म्हणजे एक्झॅक्टली. कामावरती. मग तर तुम्ही एक काम करा की तुम्ही तुमच्या ब्रोकरला सांगा किंवा तुम्ही स्टॉप लॉस फॉलो करा. पण आता वेन स्टॉपलेस हिट होईल ना मॅडम, समजा स्क्रीन तुम्ही जसं बोलले स्क्रीन समोर नसेल अँड स्टॉपलेस हिट होऊ शकतो. आणि काही वेळा ब्रोकर पण करत नाहीये फोन, म्हणजे ही इज बिझी इन टू सम अदर कॉल अशा म्हटल्यावर आपल्या ब्रोकरकडे जाऊच नका. म्हणजे ट्रेडिंग इंट्रा केलं तर तसंच, म्हणजे स्क्रीन समोर बसावं लागेल टू ट्रेल द स्टॉपलेस. असं नाहीये. स्टॉप लॉस ठेवताय आता सुशील सरांना नाहीच आहे पॉसिबल. आणि त्यांनी एखादा ट्रेड घेतलाय एकतर त्यांचा ब्रोकर जर ऐकत नसेल तर त्यांनी तो ब्रोकर सोडून द्यावा. माझं पर्सनल सजेशन असेल. भरपूर ब्रोकरच ज्यांना गरज आहे क्लायंटची. ठीक आहे. दुसरी गोष्ट स्टॉप लॉस ठेवा ना. आता सुशील सरांना माहितीये की ते बिझी आहेत आणि त्यांचं स्टॉप लॉसचं ऍपेटाईट हे आहे तर स्ट्रिक्टली स्टॉप लॉस ठेवा. आणि तुमच्याकडे आता टेक्निकलमध्ये जेव्हा तुम्ही जाल तुमच्याकडे सगळे असणार आहे. तुमच्याकडे सपोर्ट असणार आहे, तुमच्याकडे रेजिस्टन्स असणार आहे, तुम्हाला कुठे एंटर करायचं आहे. आता मी तुम्हाला न्यूजपेपर फॉर्म्युला देणार आहे. मी तुम्हाला इव्हन सुशील सर टाइम स्ट्रॅटेजी देणार आहे. त्या टाइम स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही कुठे फिट होताय ते पण महत्वाचं आहे ना, की तुम्ही कुठे फिट होताय त्या टाइम स्ट्रॅटेजीमध्ये त्या वेळेला करा. करायचं तरी तुम्हाला समोर असलेलं कधी बेटर पडतं. आणि मग इन शॉर्ट तुमच्यासाठी दुसरा पर्याय की पटकन प्रॉफिट घेऊन निघा. खूप स्टडी करून पटकन प्रॉफिट घेऊन निघा. तर मॅडम मला असं वाटतं की आता हे 7-8 जण जे आहेत त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्यांना किती पडतात सगळ्यांना. सगळे कामं करून करत असतील ना. आणि असं म्हणजे फक्त ट्रेडिंगला वेळ देत असतील, बरोबर. नाही साहेब, बरेच लोक डिवोटेड असतात, टाइम स्ट्रॅटेजी फॉलो करतात. राजश्री मॅम आज हा. आल्या नाहीये, त्या रोजच्या लाख लाख रुपये कमवत आहेत. पण त्यांनी मला परवा एक गोष्ट सांगितली, म्हणजे सगळ्यांना सांगावीशी वाटेल मला, की त्यांनी परवा एक गोष्ट सांगितली की शीतल केस पण विंचरत नाही एवढी मी डिवोटेड झाली आहे. मी 24/7 फक्त मार्केट मार्केट करते. आता त्यांचा प्रॉफिट मी रोज शेअर करतेय. त्यांचं 2 लाख 2.5 लाख असं प्रॉफिट आहे. इवन सुरेखा मॅमला पण परवा त्यांनी हेल्प केली आहे. आय थिंक येस सुरेखा मॅम आहात तुम्ही समोर. सो सुरेखा मॅमला पण त्यांनी हेल्प केली की कसा स्टडी करून मग त्या 24/7 तिकडेच आहेत, डिवोटेड आहेत त्या. मग त्या काहीच करत नाही आहेत दुसरं. आणि जे काम करतात ते टाइम स्ट्रॅटेजी फॉलो करा. सकाळचं 1 तास तर जसं म्हणणं आहे प्रत्येक. की जसं म्हणणं आहे की हे केलं तर होईल. लगेच नाही पण होईल. 100% सर. त्यांना पण काहीच माहित नव्हतं राजश्री मॅमला. शी इज फ्रॉम आय थिंक अमरावतीच्या आहेत त्या आज आल्या नाही आहेत. पण त्या खूप छान ट्रेडिंग करतात. आपण बोलूया त्यांना कसं करतात ते विचारूया त्यांना. पण त्या खूप छान. स्ट्रॅटेजीज तुमच्याप्रमाणे फॉलो केल्या तर होईल असं नाही. 100%. 100%. 110%. 110%. Ma'am, can I येस. speak one thing? येस. येस. Ma'am, she is so much devoted and she is doing so much hard work for that. And I really hats off to her. It's let it next to impossible for anybody else. And it's really मतलब मैं आपको बताना चाहूंगी कि वो केवल स्टॉक में ही जीती है, शेयर मार्केट में ही रहती है पूरे समय. शी डोंट मतलब शी इज लाइक मिराकल. I have the only word. We have studied, we have started studied together, but I have other सो आपल्या सबके प्रायोरिटीज अलग अलग होते हैं.
सुरेखा मैम, डेफिनेटली। तो उन्होंने वही प्रायोरिटी रखी है। And the knowledge, the way she have gained that knowledge, and the way she is using that, that is next to impossible for anybody else. I'm really proud of her. यस, एग्जैक्टली मैम, एग्जैक्टली। मैं वही बोल रही हूँ ना कि मतलब उन्होंने जो बोला कि वो बाल भी नहीं बना रही है, वो 24/7 सिर्फ मार्केट। मैंने इवन उन्होंने उनका वो रिंगटोन भी चेंज कर दिया, हर्षद मेहता वाला। She even don't eat anything. She just have one tea in the morning, and even after market, she eat whatever it may be, and so many things. Even she don't go to toilet also. You ऐसे should It's call very her, ma'am. personal thing, but she's that much devotee. I just want to tell that कि she's that much devotee. And when you will completely, आप जब अपने आप को पूरी तरह से उसमें झोंक देते हो ना, तभी वो चीज पॉसिबल है. इट्स नॉट अ जोक. इस तरीके के मार्केट में इस तरीके के प्रॉफिट बुक करना, और जबकि हम दोनों ने संग ही स्टार्ट किया था. बट आई हैव अदर प्रायोरिटीज, सो आई एम नॉट दैट मच, मतलब मुझे उसमें कोई वो दिक्कत नहीं है. बट आई एम वेरी प्राउड ऑफ हर कि वो उस तरह से कर रही है. एंड रियली शी इज लाइक, वो अपना हेल्थ का भी ख्याल नहीं रख पा रही है. आई एम टेलिंग हर कि जस्ट ट्राई टू डू समथिंग फॉर योर हेल्थ. बट द थिंग इज दैट कि उसने लिटरली मतलब मार्केट को अपनी जान बना लिया है. एंड शी इज टू ग्रेट, टू अमेजिंग, मच ग्रेट. अमेजिंग। और वो खुद का मॅडम माझं पण सेम झालंय, मी ऍडिक्ट झाल्यासारखी झाली मार्केटला. गुड ना, तसंच व्हायला लागेल पैसे कमवायचे। मार्केट मतलब वो हर्षद मेहता का डायलॉग है ना कि इतना बड़ा समंदर है कि हर कोई एक एक मतलब बाटली भर के भी लेके जाएगा तो भी खत्म नहीं होगा मार्केट का पैसा, इतना बड़ा आणि समंदर है। जोपर्यंत जागे असते तोपर्यंत फोन समोर असतोय. गुड गुड, चांगली गोष्ट है। यस, हम लोग बुलाएंगे राजश्री मैम को, आई थिंक वो। ते काही शेअर्स असतात आपल्या मार्केटमध्ये. येस, त्या शेअरने तर माझ्या मुलाचं पूर्ण एज्युकेशन फ्री केलेलं मी। आपण जी आता 58 वीक स्ट्रॅटेजी घेतली आहे ना, हा. ती वापरलेली आणि ती इंडिया बुल व्हेंचर्स मध्ये वापरलेली। हा, अच्छा. तुम्ही सांगितलंय का एक युट्यूबच्या वाक्य ते ह्याच्यात? वाक्य कंटिन्यू माझ्या डोक्यात असतं की तुम्ही जेव्हा ते वाक्य बोलला ना की ते शेअर जाता जाता तुम्हाला 70 लाख रुपये, म्हणजे ते एक फक्त क्लिक झाले डोक्यामध्ये की पैसे इथून पण खूप काही बनवू शकतात हे म्हणून. हा, टचवूड सांगते, मला स्टॉक मार्केटने माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण केलं आणि मला करोडपती बनवलंय। मला करोडपती बनवण्यात मला स्टॉक मार्केटचा सगळ्यात मोठा हात आहे। म्हणजे ब्रोकरेज वगैरे तर ठीक आहे, पण स्टॉक्स मला, आणि मी लॉंग टर्म मध्ये करते, मी तुमच्यासारखं इंट्राडे शॉर्ट टर्म नाही करत। आम्ही पण नाही, नेव्हर बेनिफिटेड. मतलब इंट्राचं नावच नाहीये, कधी होतच नाहीये. हे राजश्री मॅमला पण ओरडले की एवढं ओव्हर ट्रेड करू नका, करा पण एवढं ओव्हर नका करू, 5-5, 10-10 लॉट रिस्क आहे। मार्केट है भाई, कभी भी कुछ भी हो सकता है। आणि राजश्री मॅडम म्हणजे त्या मॅडम आहे का? तुम्ही एक गेट टुगेदर, मोठं गेट टुगेदर केले होते त्या त्या ग्रुपच्या? नाही नाही नाही, नाही ना? कुठे आल्या नाही आहेत अजून, व्हिडिओवर पण रेअरली येतील काय, मग बघूया आपण। सो इंडिया बुल व्हेंचर होता मॅम माझ्याकडे। मी म्हणजे त्याची स्टोरी जर सांगायची असेल सगळ्यांना तर, इंडिया बुल वेंचर नाम का शेयर था जो मैंने मेरी गलती थी। पहला बाइंग मेरा आई थिंक अभी मेरे कुछ फ्रेंड्स थे, बहुत अच्छे फ्रेंड्स, जो सालों साल मुझे टेक्निकल कॉल्स देते थे, और उन्होंने मुझे बोला कि फ्रेंड्स लाइक ऑपरेटर्स हम लोग जिसे बोल सकते हैं, जो इंटरनल काफी सारे चेंजेस कर सकते हैं, ऐसे कुछ लोग होते हैं मार्केट पे। सो हम लोग जब मार्केट में आते हैं, और मैंने काफी साल सूरत अहमदाबाद में जॉब भी किया था डीलर का, कि मुझे सीखना था, तो उन्होंने मुझे सजेस्ट किया कि शीतल इंडिया बुल वेंचर ले ले। वो था तब 29 रुपीज का, और मैंने रैंडमली मेरे बेटे के बर्थडे पे ले लिया, 5,000 शेयर लिया। क्योंकि अगेन मैं यहाँ पे बोलूंगी मेरी गलती हुई थी कि मैंने रेट देखा था 29 रुपीज का, सस्ता देख के मैंने क्वांटिटी बढ़ा दी थी, मेरी पहली गलती थी। उसके बाद में वो सीधा नीचे आता है 18 रुपीज, तो डेफिनेटली मेरे लिए तब बहुत बड़ा इन्वेस्टमेंट था। अगेन वो नीचे आता है तो 18 रुपीज पे मेरा उनको कॉल जाता है, सर अब क्या करे कि बहुत नीचे आ रहा है। तो वो लोग बोलते हैं कि अगर तेको खरीदना है तो तू यहाँ से खरीद सकती है। और तो मुझे उन लोगों पे भरोसा था, तो मैंने और 2,500 खरीद लिए। अब 2,500 खरीद लिए, उसके बाद में भी वो स्टॉक रुकता नहीं है, वो सीधा आके रुकता है 13 रुपए, 12 रुपीज 80 पैसा के आसपास वो आ गया। दैट टाइम आई सेड कि हो गया शीतल, तेरा बोरिया बिस्तर उठा ले, स्टॉक मार्केट तेरे लिए खत्म हो जाता है।
फिर वहां से शुरू हो जाती है जर्नी, वो उन लोगों को वापस मेरा फोन जाता आहे डेफिनेटली तुमचा पण काय स्टॉक अडकला तर तुम्ही लोक मला 4 वेळेस विचारतात की काय होणार आहे. सो मैंने भी उनको पूछा की क्या हो सकता है यहाँ से, तर त्यांनी मला सांगितलं की परत त्यांचं एकच सेंटेन्स होतं, अगर भरोसा है तो और खरीद सकती है तो खरीद ले. तर तसेही माझे जाणार होते 3-4 लाख रुपये. मी विचार केला की चल शीतल, एवढा कॉन्फिडेंटली समोरचा माणूस बोलतोय तर आपण घेऊया. आणि मी 13 रुपीज समथिंग पैशाला अजून 2,500 बाय केले. असं टोटल माझ्याकडे 10,000 शेअर बाय झालेले. एक दिवस सडनली 6 महिने तो स्टॉक हलत नाहीये आणि सडनली तो वाढायला सुरू होतो आणि वाढल्यावर 40 रुपीजचं सर्किट लागतं. 40 रुपीज अप्पर सर्किट मतलब एक लिमिट होता है, वो शेयर आज 20% के ऊपर नहीं जा सकता है. सो वॉज वेरी हैप्पी कि चल अभी निकल गया, तेरा पैसा निकल गया. तो वापस जब आप लेते हुए पूछ सकते हो तो बेचने के टाइम भी पूछना चाहिए कि क्या करना चाहिए. तो मैंने पूछा तो उन्होंने बोला मुझे हाथ मत लगाना इस स्टॉक को. और वो बढ़ते जाता है बढ़ते जाता है. 360 के पास मैं थोड़ा बेचती हूँ, 400 के पास, 420-25 के पास मैं बेचती हूँ. प्रॉफिट बुकिंग मस्ट होता है. 600 के पास बेचती हूँ, 700 के पास बेचती हूँ. उसका हाई था 29 रुपीज का, शेयर का हाई था साल भर में 800 रुपीज. माय गॉड. और फिर 800 रुपीज पे जाएगा तो आपके 3,70,000 तो आराम से होंगे. बट इन सारी जर्नी में 3 साल का टाइम लगा. बट 3 लाख रुपए के ऊपर अगर 70 लाख रुपीज मिल रहे हैं, तब विदाउट टैक्स था वो. 2018 के बाद टैक्सेस आए. डेफिनेटली वहां पे आपको प्रॉफिट तो मिलेगा ही ना. तो मेरा टॅक्स फ्री था वो. मॅम एक विचारू याच्यात, हम्म. म्हणजे त्यावेळी तुम्ही म्हणजे युअर गट फिलिंग होतं का त्यांनी सांगितले म्हणून, म्हणजे इट वॉज अ ह्यूज अमाउंट एट दॅट टाइम मेरी 28 वो गलतियां थी डेफिनेटली कि मैंने बिना सोचे समझे बिना स्टडी किए वो स्टॉक खरीदा था. हाँ हाँ. अ, 5,000 मीन्स फर्स्ट ओनली यू टुक 5,000, देन उसके इट इज बाद कम में डाउन. मैंने तुम्हाला भीती किसी को वाटलं नाही की इट इज गोइंग डाऊन डाऊन? नाही, कारण आतापर्यंत कधीच लॉस नव्हता झाला ना त्यांच्या स्टॉकवर, आणि मी कधी एवढी अच्छा, ओके डेअरिंग पण ओके. नव्हती केली, आणि तो स्टॉकचा रेट कमी असल्यामुळे मी जास्त बाईंग केलं. मीन्स यू हैड फेथ ऑन द पर्सन हु हैज गिवन यू कि मैं लॉस में नहीं रहूंगी, कहीं ना कहीं कभी मतलब आज नहीं तो कल मैं इट विल गो अप. हाँ, बट मेरी गलती थी दैट ना. वो कॉन्फिडेंट, दैट रैंडमली कॉन्फिडेंट. बहुत ज्यादा क्वांटिटी खरीद ली थी, बहुत ज्यादा भरोसा कर लिया था. मुझे उस कंपनी के बारे में कुछ तब तो पता ही नहीं था. बाद में जब आपको लॉस होता है तो ऑटोमेटिकली आप जाके ढूंढते हो क्या करती है ये कंपनी. जब मैं मेरी डॉटर के मेडिकल के एडमिशन के लिए गई तो तब मैंने दादर में देखा कि इंडिया बुल वेंचर्स के कितने बड़े बड़े ऑफिसेज हैं, इंडिया बुल वेंचर क्या करते हैं. तब जाके मैं उसका रिसर्च करूंगी जब मुझे लॉस होगा. तो मेरी गलती है यहाँ पे. अगर मेरे पास पैसे थे तो ठीक है, मैं 2,500 खरीद पाई. अगर मेरे पास पैसे नहीं होते तो मैं नहीं खरीद पाती थी ना. सो मेरी गलतियां थी इसमें, डेफिनेटली गलतियां थी. वो तो भगवान का मेरे ऊपर हाथ ज्यादा अच्छा होता है तो मैं निकल या जाती हूँ इजीली. यू आर लकी आल्सो इन दैट केस एक्चुअली. तो मैं बोल रही हूँ ना, टचवुड में इतना अच्छे से हमेशा बोलती हूँ कि मुझे स्टॉक मार्केट ने आज तक लॉस नहीं दिया है. इतने हमेशा मैं बोलती रहती हूँ कि मुझे स्टॉक मार्केट लॉस देता ही नहीं है, क्योंकि मैं बहुत. उसके बाद में तो डेफिनेटली आप सोच समझ के ही जाओगे. बट अब मेरी जो गलतियां हुई है वो भी मैं रेडी हूं ना कि हाँ मेरी गलतियां हुई है. उसके बाद में नहीं होती है. अगर आप वही गलतियां दोहराओगे, अभी मुझे कोई बोलेगा कल जाके यस बैंक, अभी अमोल सर ने बोला कि यस बैंक 6 रुपए नीचे मिल रहा है, मैं नहीं खरीदूंगी. मैं उसको जाके पोस्टमार्टम करूंगी, जैसे अभी मैं रिलैक्सो बोला मैडम ने. तो अच्छा, क्यों यस बैंक बोला तो याद आया मैडम, अटकी हूँ मैं भी. हायर प्राइस 160. वही मैं बोल रही हूँ ना कि अभी रिलैक्सो मैडम ने बोला तो वो मेरे दिमाग में कहीं ना कहीं फिट है, और मैं लिख के लेती हूँ कि रिलैक्सो क्यों नीचे आया है, क्या होगा उसका, जाएगा तो हम लोग कैसे उसे खरीदे, किस स्ट्रैटेजी में उसे फिट करें. तो ये है वो स्टॉप लॉस नाही ठेवले म्हणजे म्हणजे एवढं आयडिया नव्हतं, फक्त हा बँक आहे येस बँक. हम्म. तो ऐसे आप लोग भी प्रॉफिट कमा सकते हो. उसके बाद में काफी सारे शेयर्स ने मुझे ऐसे प्रॉफिट दिया. डीबी रियलिटी है. तो सेक्टर्स वाइज भी काफी सारे शेयर्स ऐसे हैं जिसने मुझे बहुत सारे प्रॉफिट दिए, बट ये वन ऑफ मेमोरेबल है मेरे लिए. पर भरोसा रख नहीं सकते ना. अगर मैं कैलाश का भी पोजीशन कैरी नहीं करूंगी अगर लॉस हो रहा है तो. यहाँ पे नो हस्बैंड वाइफ, नो भाई बहन. यहाँ पे जो भी है, आप, आपका रूल्स. ब्रोकर और आप.
तो ब्रोकर क्यों करेगा ना आपकी पोजीशन कैरी, उसको आपका लॉस होने दो, आपका प्रॉफिट होने दो, उसका उसका ब्रोकरेज उसे मिलने ही वाला है। एट द एंड अगर आप सारे स्टेटमेंट निकालोगे तो आपके 70% जो लॉस हुआ है प्रॉफिट हुआ है उसमें से 70% तो आपका ब्रोकरेज गया है, Yeah. और टैक्सेस। Tax means they will square off after 3 days, right? यस, अगर बीटीएसटी के बाद भी आपने नहीं बेचा तो She was like worried कि 3 दिन की लगातार छुट्टी है तो मैं क्या करूं. She's getting anxiety for that. Oh my God. मैम एक आध So that much You decision, feel that emptiness, like yeah. whole week, So 5 days, she we is keep really watching. devoted. She is really devoted, and she is really inspiring person for all of us. But she will maybe tomorrow or maybe on Monday she will come and she will guide us. Yeah. Okay. Thank you. Thank you, ma'am. गुड डन गाइस, चाहते हैं अभी Good night, घर। ma'am. गुड नाईट, कल मिळते हैं। हाँ स्मिता मॅम बोला, तुमचं राहून जाईल, प्लीज बोलून घ्या तुम्ही। हाँ. मॅम माझं बोलणं आउट ऑफ सिलेबस आहे. हा, माझं बोलणं ह्या सिलेबस आउट ऑफ आहे. चालेल का बोललं तर? खूप नका मला बोल। तावीज बद्दल बोलायचंय. बोला ना. इट्स रिअली गुड. आणि मला मॅम कडून तावीज म्हणून एक 4 दिवस झालेत, पण माझ्या आयुष्यात थोडेसे मिरॅकल्स व्हायला लागलेत. थोडेसे चांगल्या चांगल्या गोष्टी Same होतात. here, same here. For ताबीज स्मिता, मी तुला नाही, सांगितलं होतं ना, सुरेखा मी मॅम तुला थँक्स टू यू. सांगितलं होतं ना तू इन्स्पायर्ड बाय ताबीज सुरेखा घे. मॅम. हा, मी तुला म्हणलं होतं ना तू ताबीज घे बघ, तुला 4 दिवसात फरक पडेल बघ. मॅडम ताबीजसाठी तर सिरियसली. मला जे कोणी विचारतं मी प्रत्येकाला, मी राजश्रीला पण तिच्या नवऱ्यासाठी मी खूप फोर्स केला, म्हणलं तू काहीही कर पण तू घे. आणि स्मितानी पण मला विचारलं होतं, स्मिताला, आणि मी म्हटलंही होतं तुला चार नाही, दिवसात खूप आणि मी फरक पडेल. विचारायच्या आधीच मॅम सुरेखानं मला हे सांगितलेलं की तू जेव्हा हे करणार आहेस तेव्हा हे होणार आहे बघ तू. आम्ही तिला फोन करते, ती अशी मला भेटे ऑनलाईन. अगं सॉरी ग, माझं थोडं बिझी असतं स्मिता, त्यामुळे नाही मी तुला बोलू शकत, पण मी तुला रिप्लाय करते ना. मला मी तुला आठवतं का सांगितलं होतं तू तुम्हाला एक घे आणि तुला जाणीव खरंच खूप झाले, फरक हे पडेल. हे जान्हवी हे सगळं होतं म्हणून रिपीटर्स नसतात। नाही, पण त्यांचं चांगलं ग्रुप झालंय मॅडम. चांगलं वाटतं ऐकायला पण, नाही दे आर नाही, टुगेदर. बघा माझं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे ताबीज बद्दल, म्हणून मला कोणीही जरी विचारलं तरी मी प्रत्येकाला सांगते की बाबा तुम्ही बाकी काही करा किंवा नका करू, पण तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मॅडमचा ताबीज घ्या. मॅडम ज्या सांगतात त्या गोष्टी फॉलो करा. इट इज लाईक मिरॅकल, म्हणजे येस खूप इट इज, खूप येस मोठा इट इज, आय मिरॅकल आहे अग्री. स्मिता. मी तुला सांगितलं होतं आणि मी येस येस येस. जेवढ्यांना सांगितलंय मला वाटतं त्यांनी ज्यांनी घेतला असेल त्यांना खरंच फायदा झालाय. And it's really hats off to you, ma'am. Thanks to you, thanks to you, thanks to you. वी विल ऑल्सो थँक्यू मॅम. टेक, बट वी विल अर्न फर्स्ट. मी तुम्हाला बोलतेय की त्यांना सांगा की स्टॉक मार्केटमध्ये कसं काम। मी म्हणलं की स्टॉक नाही मॅम, मी मार्केटमध्ये परमिशन घेतली मॅम. असं करतो बघा स्टॉक मला. मी मार्केटमध्ये तुमचं पण नाव आवडतं ज्यावेळेस तर स्टुडंट आहे. आम्ही एकदम नवीन होतो, मला तर स्वतःला ऍप सुद्धा चालवता येत नव्हती लिटरली. म्हणजे कसं त्याच्यात काय करायचं असतं ते सुद्धा माहित नव्हतं. तिथपासून मॅडमने आम्हाला शिकवलं. पण मी ताबीजसाठी ह्याच्यासाठी म्हणते की जर ताबीज घेतलं म्हणजे आपण सुरुवातीला ना, हे बघा माझं स्वतःचं मी तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणजे डोंट टेक इट अदरवाईज. मी ज्यावेळेस ताबीज घ्यायचं होतं त्यावेळेस माझ्याकडे नव्हते पैसे. तेव्हा मी असा विचार करू शकले असते की मी पहिले स्टॉक मार्केटमधनं कमवेल आणि नंतर मी ताबीज घेईल. पण मी त्यावेळेला लोन करून ताबीज घेतला पहिल्यांदा. बट त्याचा ओके. मला इफेक्ट जो सगळ्याच गोष्टींवरती जाणवला, तर त्यातला एक पार्ट स्टॉक मार्केट पण आहे. दॅट आय ओके. वॉन्ट टू ओके. दॅट आय ओके. वॉन्ट टू मेन्शन इन दिस थिंग, की आपल्यातल्या ज्या निगेटिव्हिटीज असतात त्या सगळ्या निघून जातात आणि एक पॉझिटिव्ह वे मिळतो आपल्याला, एक डायरेक्शन मिळते. नाही तर माझ्यासाठी, मी पर्सनली जर सांगितलं तर माझ्यासाठी हे स्टॉक मार्केट शिकणं आणि हे करणं इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आय हॅव सो मेनी लायबिलिटीज, बट स्टील आय एम डुईंग जस्ट बिकॉज ऑफ मॅडमचं प्रोटेक्शन. अँड जे मॅडम आपल्याला जो कॉन्फिडन्स देतात आणि ते ताबीजमुळे ज्या पॉझिटिव्हली गोष्टी होत जातात, त्यांनी आपल्याला जे नॉलेज आहे ना ते 100x मध्ये आपण ते जास्त ग्रास्प करू शकतो. अँड स्मिता, यू विल रिअली येस फील दिस येस, थिंग. आय 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 जस्ट एन्जॉईंग दॅट जर्नी. की 2 दिवसात असं ना मला वाटायला लागलं की खरंच अलादीनचं चिराग मिळालं. मी तुला 4 दिवस सांगितलं होतं, तुला 2 दिवसात वाटलं. तर दॅट्स द
एनिथिंग जस्ट बाकीचं ज्याचं त्याचं पर्सनल पण जे काही म्हणून असेल मी या लोकांना ऍड त्याच्याबद्दलचे हे असेल. या दोघी आपल्या म्हणजे यांनी खूप वेळचं असं कंट्रोल करून ठेवलं असेल की कधी आम्हाला बोलायला देत आहे म्हणून. नाही मी मॅम अजून पण नाही घाबरून नाही बोलतेय मॅम, तुम्ही मॅडम मी सारखं मॅम म्हणताय त्यांनी यांना पूर्ण ऍड करा लेक्चर मॅम नाही, झाल्यानंतर परत गप्पा पुढच्या मारल्यात. नेक्स्टची लिंक नाही पाठवली तर म्हणून मी गप्प बसले. नाही मॅम मी पण गप्प बसते कारण उगाच तुम्ही आम्हाला काढून टाकाल. सॉरी काढून सॉरी सॉरी टाकाल मॅम. सॉरी सॉरी पण टू मॅम ऑल असं ग्रुप नका करू मेंबर. प्लीज मॅम. जान्हवी गप्प बस बाई जरा. नाही मी गप्पच तेच बोलली मॅम, असं नका करू, लिंक नाही देणार प्लीज हा. हा हा बर बर ओके जान्हवी मॅम. मी फर्स्ट टाइम असं केलं होतं की फर्स्ट बैच को मैंने इंक्लूड नहीं किया था, नहीं तो हर नाही बैच मॅडम, मी मैम ऍक्च्युली आई वॉज मुझे ही सपोज करना टू. था आपको वैसे मैम, क्या है मैम ऐसे. फिर क्या गप्पा मारता तुम्ही लोक आणि सगळ्यांना डिस्टर्ब करता. आणि लास्ट बॅच तुम्ही लोक बिलीव्ह नाही करणार, आम्ही लोक एक एक दीड दीड वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. नॉट नाही मॅम, केलास तर आम्ही 2:30 वाजेपर्यंत ला सेकंड थर्ड बॅच. कैलास सरांना तर मी सांगणार आहे अजिबात ऍड नका करू जुन्या शीतल मॅम, मी स्वतः आज विचारणार होते की आपल्या ग्रुपमध्ये कमी नाही लोक मॅम, काय आहे, कैलास काय सरांकडे डिस्कशन बसलाय नाही, काय वेगळा आपला. बोलणं नाही. मॅम. म्हणून तुम्ही 3 दिवस चांगले शिकले. कारण 11 वाजता वाइंड अप करतोय आम्ही आणि दुपारच्या बॅच मध्ये लोक आहेत आणि आय हॅव सीन टुडेज, आज तुम्ही टाकलेत ना थोडेसे शॉर्ट्स हम्म. त्यांचं. मी म्हंटल इट वॉज म्हणजे असं बघा, बोलता बोलता लाईव्हली पण वाटतो ना मॅडम. म्हणून आमच्या बॅच मध्ये फक्त गिने चिने लोक हे क्यों विचारणारच होती मी. आणि ते हम गिने आ गए, आप चिंता मत करो, डिस्टर्ब करने के लिए हम कल हमेशा रेडी कल है. कहीं पे लिंक नहीं भेजूंगी, रुक जाओ. नहीं जैसे नहीं आप लोग मैम, हैं, मैम नहीं मैम आप मैं लोग चुप हैं. बैठती हूँ मैम. मैम मैंने कुछ नहीं बोला, कुछ भी नहीं बोला मैम मैंने. आदित्य मॅम मॅडम थोडस मैम आधीच आपको लोकेशन कुछ द्या तो ना. गलतफहमी हो गई शायद, कुछ सुनाई नहीं दिया आपको, जैसे कुछ तो अभी अलग आप लोग सुनाई एक दिया. दूसरे से बात करते हो, you all discuss and chat, that will help you in trading also. Forget about other things. नो सी लिसन, इफ हाँ. मैम ने बताया कि वट एवर यू आर गोइंग टू बिलीव समथिंग समटाइम्स, कुछ भी करने के लिए जो मॅम ने बोला था, अभी मी मराठी हिंदी नाही बोलू शकत मॅम सॉरी. हम्म. मी हे सांगत आहे, जेव्हा तुम्ही एक गोष्ट करता ना, तुम्ही जेव्हा मनातून हम्म. चांगल्या गोष्टी करायसाठी मन चांगलं पाहिजे ना. मॅम आता मगाशी म्हणल्या इमोशन कंट्रोल करा, ते हाँ. असाच नाही येणार ते इमोशन कंट्रोल करून. एक्सपिरियन्स जेव्हा तुम्ही डिस्कस करता शेल हो तेव्हा बरोबर. तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत. म्हणजे जसं आता सुरेखा म्हणाली, डॉक्टर सुरेखा म्हणाल्या, जसं मॅम सांगतात, तुम्ही जेव्हा एकमेकाचा एक्सपिरियन्स शेअर करता आणि त्यावेळी जसं राजश्री मॅम डिवोटी आहेत किंवा अपूर्वा मॅम हाँ ज्या राइट, दैट्स व्हाट आई एम समुद्रकिनारी सेइंग. एन्जॉय हाँ तेच करतायत बीच म्हणते. वरती, त्या सिन्सिअर स्टुडंट, त्या जान्हवी मॅडम. हा. म्हणजे इथे आम्ही सगळे एकमेकाला भेटलो नाहीये, पण मॅमच्यामुळे भेटलोय आणि आम्ही एकमेकाच्या असं उभे असतो हम्म. सगळ्यांसाठी. ते नाही मॅमच छान शिकवलंय. छान आणि छान. मग हे एक हौसला होता ना, किंवा आमच्याकडे अनेक माधुरी मॅम होत्या, शी ओल्ड एज मॅमनी त्यांना किती, म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला डबल ट्रिपल शिकायला मिळायचं. त्यांच्या शंका किती छान असायच्या. तुम्ही बोललाच नाही, पण असं पण नाही की बोलून मॅमना डिस्टर्ब करा. आता मगाशी बघा मी कशी गप बसलेले, हा ना मॅम, बरोबर, बसलेले की आताच नाही. बोलायला सुरू जोपर्यंत केलं. बरोबर. हा मॅमनी म्हणले तेव्हाच मी ती बोलायला गोड. चालू केलं. यू आर अ गुड लिसनर. थँक्यू. करण सर बोलेंगे वापस नहीं पर मैम ने भेज. खूब दिले. करण सर सॉरी, मैं थोड़ा मराठी में बात करी, आप प्लीज हमारे लिए नहीं नहीं नहीं, मराठी इट्स सीख ओके, लो. आई कैन अंडरस्टैंड, आई कैन अंडरस्टैंड. कंटिन्यू करो मैम, बहुत अच्छा लग रहा है, स्वीट लग रही है मराठी आप बोल रहे हो ना. हा ना. बघा हाँ मॅम, हाँ. बघा मॅम, अख्खा क्लास मराठीत घेतला सर. बघा मॅडम करण मतलब बताओ सरांची मैम. करण बघा मतलब सरांची बताओ ना. मराठी चांगली झाली असते, हा ना येस करण येस सर. सर. आपसे बघा यस मैम, सीखनी सर. पड़ेगी मैम, आप लोगों से मिलना है तो थोड़ा बहुत तो सीखना पड़ेगा. नॉलेज भी एग्जैक्टली चाहिए. हाँ. नहीं आप देखो, डबल फायदा है, शेयर मार्केट के क्लास में मराठी भी सीखनी मिलती है. किधर यस दे मैम. होता है देखो, यस मैम. ऐसे होता है सीता मैम का. मैम वन. बैच का मुझे ये बहुत अच्छा लगता है कि आप लोग एक दूसरे को हेल्प कर रहे हो ना. अपूर्वा हा ने नाही हेल्प. नाही, अपूर्वा मॅडमनी भरपूर मदत केली. मी अपूर्वा, करते कॉल तेजू, जयदीप सरना डॉक्टर वगैरे. सुरेखा, संजीवनी तर हे पाठवते, नोट्स पाठवते. थैंक यू अपूर्वा मैम. थँक यू. मैम आपकी स्ट्रेटेजी के हिसाब से 4 स्टॉक्स थे ना मैम, चारों के चारों वही अपन हाई. अगर आप स्ट्रैटेजीज में रहोगे ना तो आपको लॉसेस के चांसेस नहीं रहेंगे. यस मैम. आप एग्री. मतलब स्ट्रैटेजी में काम करो ना. आप रैंडमली नेकेड पोजीशंस लोगे तो वो रिस्क ही बना रहेगा. वो ओवरनाइट आपकी नींद खराब होगी तो मजा नहीं आएगा. यस मैम. एग्री. स्ट्रैटेजी में काम करो, आराम से सो. मैं तो देखती नहीं हूँ. मेरे को तो कल मेरे फ्रेंड ने बोला कि देखा तूने तेरा अल्केम लैब कैसे बढ़ चुका है. फिर मैं जाके देख रही हूँ तो मेरा तो 4,800 पे बाइंग है, मैं कल 5,300 पे बेच रही हूँ.
तो मुझे 500 पॉइंट मिल रहे हैं, 150 रुपए का लॉट है, आप सोचो कितना प्रॉफिट हुआ। तो आपको बस, अच्छा बट प्रॉफिट। मेरे पास सेकंड एग्जिट गेट तो रेडी है ना, इसलिए मैं टेंशन फ्री अपना दूसरा काम कर पा रही हूँ। तो वैसे देखो हमें भी देखो झेल रही है ना, नहीं, वैसे इसी के सबको लिए एक मैंने एक एक उनको, आप टेंशन मत लो, no, no, सब I am सुन not के tense. बैठो बस। Because of that, I said, Baba, we are hardly 4 people. If it all 10 people, जसं मॅडम बोलली, 10 लोक ऍट अ बॅच असतात आणि 10 जण विचारलं असतं तर, आम्ही 40 जण होतो. दॅट वॉज रिअली गुड. दॅट्स द रिझन यू पीपल आर बॉन्डेड टुगेदर ना, म्हणून म्हणते राहा याच्यात आमच्या बरोबर, आमच्या ग्रुपमध्ये. नाही फक्त तुम्ही मॅमचं ऐका, देन बाकी सगळं ऑफकोर्स. ठीक आहे. मॅम न बोलू द्या बस, बाकी काय नका. माझ्यासारखं करू नका, मी मॅम न बोलू नाही द्या. नाही नाही, मी नाही करत. मॅम बोलल्यावरच माझ्याकडे क्वेरी असेल तर आय हॅव टू नाही आस्क. नाही नाही, डोंट टेक मी रॉंग, तुम्ही तसं करता असं म्हणत नाही, एक इन जनरल स्टेटमेंट होतंय माझं. क्वेश्चन्स विचारायलाच लागतील, आणि जो पण सॉल्व्ह होत नाही तो पण पुढे जाण्यात अर्थच नाहीये, म्हणून मी काल करण सर को कुछ समझ में नहीं आ रहा, करण सर क्वेश्चन मार्क अगेन. नहीं, कल कल के दिन में हमने किया मॅडम तो। वाईट वाटलं मी बोलली म्हणून. नाही 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 मॅम, बिलकुल नाही, माझं काम आहे मॅम. मैम मागच्या बॅच मध्ये तर आम्ही महिना दीड महिना बेसिक, आम्ही रिपीट बेसिक केले आणि मग हे लोक टेक्निकल मध्ये गेले. पण ते लोक टेक्निकल मध्ये पण जायला तयार नव्हते. सो डोंट वरी मॅम, जेवढे क्वेश्चन्स आहेत विचारा, आणि पैसे पे केले आहेत तुम्ही त्यांच्यासाठी. प्रश्न पैशाचा नाही मॅडम, का म्हणजे येस्टरडे आय रिअली, म्हणजे मी स्वतः सकाळ दुपारी केल्यानंतर पण मला डोक्यात आय कुड नॉट ग्रास्प इट आउट. नो तो प्रॉब्लेम. आय एम डुईंग सम ऑफ द अदर ट्रेडिंग, आय वॉज डुईंग, पण आता तर नाही सध्या. तर म्हटलं, टिल आय डोंट कम टू नो व्हॉट एक्झॅक्टली मॅडम वॉन्ट्स टू कन्वे, व्हॉट दॅट फॉर्म्युला कन्वेज, आय हॅव टू आस्क यू ना. 100%. मॅडम मला तर काहीच माहिती नाहीये. हे बघा. थोडं तरी समजतं वाटतंय. बघा 2-3 बॅचेस केल्या ना तर समजेल मस्तपैकी, काळजी नका करू. असे खूप मी बोलू का मॅम नाही एक पण मिनिट? ते त्यांना कसं की नाही का, त्यांना माहिती आहे, मग असं नाही ना की प्रत्येकाला माहिती आहे, त्यांनी पण नाही ऐकून नाही, घेतलं आम्हाला पाहिजे ना. तरी काही माहित नव्हतं मॅम अजूनही, मला आम्ही पण पण बोलायचं याबद्दल. हा मॅम जान्हवीच बोलू दे, बोल बोल. चांगलं बोलेल. मी तर मी तर इतकी न्यू होती ना याच्यामध्ये, मला काहीच नाही. पण आता ह्या बॅच पासून मला थोडं थोडं म्हणजे छान क्लिक व्हायला लागलं की हा यार हे मला जमतंय. बिकॉज होमवर्क केल्यानंतर थोडंसं समजतंय की हा हे येतंय मला. तर मी तुमच्यासारखीच होती सर, एकदम न्यू होती. मला खूप टेन्शन येत होतं की मी काय करते, हे माझ्यासाठी नाहीच आहे असं वाटायचं. ऍक्च्युली मला पण मॅडम काल मला 0% बसून टेन्शनच 0% आलं माहिती होतं. आहे त्यातली. मॅडमने सांगितलं ना तुम्ही करा, त्याच्यामुळे मी ठरवलं की येस करायचं. मला सर काहीच माझं पण माहिती तेच नाहीये. आहे. ऑलरेडी माझ्याकडे डीमॅट अकाउंट सुद्धा नाहीये. येस सर, मी सेम 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 तुमच्यासारखं होतं. सर. नाही शीतल अमोल मॅमला सर विचारा, माझ्याकडे मी पण नव्हतं. मॅम ना सांगा, मॅम तुम्हाला लहान बाळाचं बोटाचं कसं नाही का मम्मा घेऊन जाते, एकदम तसं स्पून सांगतात फिडिंग येते. फक्त. हा फक्त शांतपणे त्यांना बोलायला चान्स देता, नाही तर मला काय कसं मध्ये ओरडतो बोलतच तसं सगळं नाही, ओरडा जर नाही काही खाते. समजलं तरच विचारतोय. नाही मी नाही सारखी सर, ओरडा खाते, माझं पण बघा मला तेच आहे. घेतलं नाही 4 दिवस क्लासला, आज घेतलं बघा, मी काय असं सांगतो, करतात ते. माझ्याकडे डीमॅट अकाउंट सुद्धा नाहीये, तरी पण मी ट्राय करतोय की मी शिकन म्हणून. शिकाल सर, शिकाल. अशीच लोक पुढे जातात. शिका शिका. नाही मॅम सोडत नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मॅम नाही, फारच. म्हणतात ना, रॅबिट ऑलवेज रन्स फास्ट, खरगोश की चाल में आप ही आगे निकल जाओगे. एक्झॅक्टली. डोंट यू वरी, सिरियसली. गुड गुड जॉब अपूर्वा मॅम, थँक्यू थँक्यू. जे दॅट लोक इज नाईस मीटिंग यू मॅम ऑल ऑफ देम. ये सेम हियर, सेम हियर. थँक्यू सेम है थँक्यू. मैम, गुड सेम नाईट, है। गुड नाईट. मॅम बोला. गुड नाइट। गुड नाईट सर, हैप्पी गुड नाईट. इंडिपेंडेंस डे। सेम हियर मॅम. हैप्पी बाय. इंडिपेंडेंस डे। करण सर बोलो जय शीतला माँ की, नहीं तो ऐसे मुंह उलट करके बैठना पड़ेगा हर दिन, ऐसा मत नहीं करो। मैम, एक्चुअली थोड़ा ना नींद आ रही है बस ऐसे। हो जाइए। आप ऐसे चुप बैठे हुए अच्छे नहीं लगते, क्योंकि नहीं तो आप और सुरभि मैम नहीं बोलोगे तो क्लास ऐसा सोना सोना लगता है ना अपूर्वा? हाँ, ये दोनों ही बात करते रहते हैं। हाँ मैंने सुना। मैम ऐसे क्यों कह रहे हो मैम, क्लास सर नहीं आए तो आप मेरा नाम क्यों डाल रहे हो? ये जोक था करण सर। नहीं नहीं, तो आपने आप मेरे को आपने जोक में डाल दिया। नहीं नहीं नहीं, ऐसा नहीं है सच में। आप जो भी क्वेश्चन पूछते थे बार बार, सीरियसली वो ऐसा लगता था ये पूछो ना पूछो, तब तब आपने पूछ लिया होता तो चलो काम हाँ, इजी हो somebody जाता। else is ask and clear, डाउट क्लियर हो गया ना, हाँ मतलब यस। जब हम नहीं पूछे कोई सामने वाला पूछता है तो दैट ऑल्सो कम्स इन, बरोबर नहीं इन बट मुझे करण पूछा है. सर का कैसा है, करण सर पूरा सुन के लेंगे,
हाँ फिर जाके ए से जेड तक फिर उनके क्वेश्चन रहते हैं और उसमें सब क्लियर हो जाता है। हाँ, तो दूसरे मंच दूसरे को एक्चुअली पूछने की मैम अभी जरूरत ही नहीं पड़ती। स्टूडेंट्स नए हैं ना अभी, तो इनको हम्म। ज्यादा पूछना बेटर है। एग्जैक्टली यस। नहीं नहीं, सच में बहुत हेल्प होता था। कभी कभी एक उल्टे एंगल से भी सोचना पड़ता है ना, तो वो आप सोचते थे बराबर से। और ये अरे हमने हाँ, कभी ये करण तो मैंने सर, सोचा ही नहीं, ऐसा होता था। हाँ, ये हमने सोचा ही नहीं था करके। करण सर उनका रिवीजन करके लेते थे खुद स्क्रीन शेयर करके। ये मैं करेक्ट बोल रहा हाँ हूँ एग्जैक्टली एग्जैक्टली, वो यस, इवन आई एग्री विथ यू। तो अभी मैं वो एग्जैक्टली। स्क्रीन शेयर का ही वेट कर रहा हूँ, क्योंकि जो मैम अभी पढ़ा रही है ये हो चुका है, अभी अब हो चुका है ये। ये हो चुका है, यस यस। अभी लाइव रीडिंग समटाइम्स ये करेंगे तो सेल्फ फिर रिवाइज, आ हाँ जाएंगे ये। अगले अगले हफ्ते तक, ये लोग आ जाएंगे, मतलब ऑलमोस्ट ये लोग आ जाएंगे अगले हफ्ते तक, टेक्निकल एंड ऑफ द नेक्स्ट वीक तक ये लोग आ जाएंगे, जिस स्पीड से ये लोग जा रहे हैं, क्योंकि कल इन लोगों का शॉर्ट सेल और एफएनओ शुरू हो जाएगा, लाइव मार्केट परसों शुरू हो जाएगा मंडे से। तो ये लोग आ जाएंगे, ये लोग आपके जितना टाइम पास नहीं करेंगे बेसिक में। लग मॅम रहा मी है तेच बोलणार होती मैम, की लग रहा आता है जर मैम आम्ही नसतो क्वेरीज या निकाल मॅम बॅचला इतका तर हे त्रास लोक दिला का तुम्हाला? 15 मिनिटं आधीच लेफ्ट झाले असते ना, तुमची मीटिंग एंड झाली असती. 11 वाजता डॉट मॅडम बाय 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 म्हणतात आणि ठेवतात. आम्ही दीड दीड वाजेपर्यंत गप्पा मारायचो. आमच्याशी बोलत नाही मॅडम, आम्ही आम्ही काय बोलणार का, म्हणजे आय एम द आम्ही ओनली पर्सन हू ऐकतच स्पीक्स. नव्हतो ना. आम्ही मैम एक्चुअली ऐकतच नाही. ये है प्रो हैं, एक्सपर्ट्स, इनको डाउट्स कम है, काफी इनको नॉलेज पहले से है। असं हमें काही क्या है, हम नाहीये. जीरो से आए थे। हाँ हाँ करण सर, हम उसमें यामिनी मामी हमारे इंग्लिश में बात करती है, अपने को आती कहाँ है इंग्लिश। थोड़ा बहुत यस नो कर देने का करण सर, उनकी इंग्लिश देखो, अपनी इंग्लिश देखो, अपन बच्चे हैं उनके सामने। वही वही मैम, वही मैं कहना चाह रहा था। मैम आप नहीं, मतलब हम है आपकी अरे बात। नहीं, मैं भी हम मैं है, भी हाँ करण सर हम है, बराबर हम है. मैंने 10 बार इंग्लिश सीखने की कोशिश की, अब जाके मैं इतने कॉन्फिडेंस हूँ कि यूएस जाके पैसे लेके आ सकती हूँ, तो शीतल तू समझ नहीं, लेती, छोड़ आपने वीडियो दे। इंग्लिश आती मैम नहीं, मगर मैं पैसे तो लेके आती हूँ ना वीडियो. हाँ। मैम मैं आइल्स भी क्लियर कर चुका हूँ, तब भी कुछ फायदा नहीं हुआ मैम, तब भी मैं यही बैठा हूँ। फिर वेरी. मेरी इंग्लिश टीचर को अगर ये वीडियो भेजूंगी तो मेरे को डांट मिलेगी, बोलती कितनी बार पकड़ पकड़ के सिखाया। मेरी इंग्लिश टीचर तो इतनी स्ट्रिक्ट थी कि जिस दिन होमवर्क नहीं किया चल निकल बोलते थे, घर पे जा बोलते थे, फिर भी इतना सिखा सिखा के कोई फायदा नहीं हुआ। एनीवेज, सो कल मिलते हैं गाइस, एंजॉय योर यस मैम. हॉलीडेज, कल थैंक का यू सो गुड मच नाइट. मैम enjoy फॉर करो। गिविंग येस मी मॅम. अपॉर्चुनिटी टू टॉक ओवर हियर. ओके, थैंक बाय यू. बाय, गुड कोई नाइट।